आज आपण अशा ठिकाणी आलो आहोत जिथे केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभरातून भक्तीचा महासागर लोटला आहे. होय, आज आहे कार्तिकी एकादशी आणि आपण आहोत पुण्यभूमी आळंदी या ठिकाणी. खूपदा विचार करतो की ह्या इंद्रायणी नदीला इतकं पवित्र का म्हटलं आता मित्रांनो. पवित्रता बघायची आहे ना, हे बघा, हे पवित्र आहे. हे पवित्राचं पवित्र सुख आहे आणि हे फक्त कोणामुळे शक्य आहे? श्री संत ज्ञानेश्वर माऊलींमुळे शक्य आहे. मित्रांनो, प्रत्यक्ष माऊलींची आज या पालखी आज या ठिकाणी आली आहे आपल्या इंद्रायणी नदी तीरे. आपण बघू शकता मित्रांनो, प्रत्यक्ष माऊलींची पालखी पाहण्याचं सुख कोणाचं नशिबात असतं बघा. आपण बघू शकता सुंदर पद्धतीने आज माऊलींची पालखी या ठिकाणी मित्रांनो, ज्ञानेश्वर माऊलींची प्रत्यक्ष पालखी आणि स्वस्तिक शेठ पहिल्यांदा दर्शन करतात ते आपण बघू शकता. मित्रांनो, माऊलींची पालखी आत्ताच पुढे या ठिकाणी चालली आहे ज्ञानेश्वर माऊलींची आणि साक्षात आपल्याला तिचं दर्शन झालं. हे याच्याकडून अजून सुख काय पाहिजे मित्रांनो. आई बाळाला सांगते की आत्ताच माऊलींच्या पालखीचं आपलं दर्शन झालं. मित्रांनो, सगळ्यांनी आम्ही ना विशेष म्हणजे सगळ्यांनी दर्शन घेतले. टोपी सुद्धा पडली आता इथं, पण आनंद तो आनंदाचा असतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका सुंदर व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज जर बघितलं तर आळंदीची कार्तिकी यात्रा खूप सुंदर असा हा सोहळा आज होतोय आणि विशेष म्हणजे आम्ही आमच्या बच्चूला स्वस्तिक शेठला आज या वारीच्या सोहळ्यामध्ये घेऊन आलोय. आमचं बाळ आता 1.25 वर्षांचं झालंय आणि याच्यामध्ये आम्ही काहीतरी त्याला चांगले संस्कार लागावं आणि त्याला आपली संस्कृती कळण्यासाठी तर आज या ठिकाणी घेऊन आलोय. खूप याची देही याची डोळा हा त्याच्या नयनांनी हा सोहळा पाहावा यासाठी आम्ही आज त्याच्यासाठी केलेला हा अट्टाहास आहे. चला मित्रांनो, आपण सुरू करतोय सुंदर असा व्हिडिओ. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याची कार्तिकी यात्रा हा अनुभव शब्दांत मांडणे कठीण, पण मी माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला हा भक्तीचा सोहळा दाखवणार आहे. मित्रांनो, बघा विजयस्तंभ आणि बघा इथं आळंदीचं हे चित्र आहेत खूप सुंदर अशी. आळंदी नगरी एकदम सजली आहे. वारीचा हा जो सोहळा आहे खूप सुंदर पद्धतीने होतोय. आपण बॅक साईडला बघितला तर इंद्रायणी नदी तीर जो भक्तगणांनी आज भरलाय. वारकरी संप्रदायाचे हे सर्व लोक आपले. चला तर मग कार्तिकी वारीचा हा अविस्मरणीय प्रवास आळंदी देवाची या ठिकाणाहून सुरू करूया. आळंदी नगरी किती गजबजली आज. आज विशेष म्हणजे कार्तिकी एकादशी म्हणजे आज आळंदीची यात्रा आणि त्यानिमित्ताने खूप सारे भक्त भाविक जण या ठिकाणी इथे येतात आणि खूप सारे स्टॉल पण लागले. ते महाप्रसाद वगैरे या ठिकाणी मिळतोय. हे बघा मित्रांनो, बाटल्या वगैरे पाण्याची सोय या ठिकाणी केली जाते. पुण्याचे काम खूप सारे होत असतात या ठिकाणी. स्वस्तिक शेठ पण मस्त पाणी पितोय इथे बाळा. या गर्दीतून मार्ग काढत असताना एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे वारकऱ्यांची अपार श्रद्धा. ऊन पाऊस थंडी कशाची पर्वा न करता माऊलींच्या दर्शनाची ओढ त्यांना इथे खेचून आणत असते. आपली सगळी गँग या ठिकाणी इंद्रायणीच्या घाटावरती आली आहे. हे बघू शकता इंद्रायणी घाट आता विद्युत रोषणाने एवढं मस्त झालाय की खरंच एकदम भारी वाटतंय वातावरण. टिक्का आता लावलंय तर बाळ बघा तिच्या मम्माला लावतंय ते कसं पाहतंय. विठ्ठल 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 विठ्ठल.
रामकृष्ण हरी माऊली मित्रांनो, संध्याकाळचे जवळपास 8 वाजले ते आणि विशेष म्हणजे आपण जर अंदाज लावला तर बघू शकता किती सुंदर अशा पद्धतीने आज इंद्रायणी नदी आपली या ठिकाणी सजली आहे. कारण जो सोहळा ज्यावेळेस माऊलींचा इथे कार्तिकी एकादशीला असतो, माऊलींचा संजीवन समाधी सोहळा, त्या दिवशी जी काही यात्रा भरते ती प्रचंड पद्धतीने आज या ठिकाणी वारकरी संप्रदायातले लोक या ठिकाणी येत असतात. रामकृष्ण हरी. काय बोलता? ब्लॉग मस्त असतात तुमचे, आम्ही बघतो. हो, धन्यवाद दादा, धन्यवाद. खरंच कसं वाटलं आमच्या आळंदीमध्ये येऊन तुम्हाला? तुमची आनंदी म्हणजे खरंच ना, म्हणजे आनंदी असा विषय आहे की जिथं मन म्हणजे एकदम भारी वाटतं, की किती पण म्हणजे टेन्शन असू दे, किती पण काय असू दे, एकदम रिलॅक्स होतं. तुमचे ब्लॉग बघतो, खूपच खरंच खूप छान असतात. थँक्यू थँक्यू असंच दादा. पुढे जात राहा. हो, मी पण नक्कीच, सर्वांना विनंती करतो की बघत जा, आपल्या महाराष्ट्राच्या माणसाला पुढे घेऊन जा तुम्ही. हो, नक्कीच नक्कीच. थँक्यू दादा. तुला तुमचं नाव काय? रामकृष्ण हरी. माझं नाव शिवानंद पाटील. शिवानंद पाटील. जय जय रामकृष्ण हरी. प्रत्यक्ष माऊलींची आज या पालखी आज या ठिकाणी आली आहे आपल्या इंद्रायणी नदी तीरे. आपण बघू शकता बघा. असं करा, जा तिथं हळूच. अहिल्यानगरवरून आले. अरे वा, छोटे छोटे असे लहान लहान बालक या ठिकाणी आणि आज दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाले. बघा आता चालू होते यांचा सोहळा, आपण अनुभवू शकतो. अतिशय सुंदर असा सोहळा या ठिकाणी आज या कार्तिक एकादशी निमित्त होते. आपण बघू शकता की खूप सुंदर पद्धतीने आज हरिनामाचा गजर आहे, वैष्णवाचा या ठिकाणी चालू आहे. बाजून लोक एकत्र खूप सारा पालखी या ठिकाणी चाललेला असतात. खूप भारी असा हा सुंदर सोहळा या ठिकाणी आपण अनुभवू शकता. हे बघा, हा आनंद असतो. आपण असा आनंद आपल्याला हा अनुभवायला भेटतो. डान्स करा, डान्स करा, डान्स करा. हा स्वस्तिक सेट आहे ना, आता मस्तपैकी त्याला एक रुक्मिणी भेटली आणि त्या रुक्मिणी बरोबर फुगडीचा आनंद घेतोय. म्हणजे पहिल्यांदा कार्तिकी एकादशीच्या वारीमध्ये आलंय बाळ आणि ते एक सुखद सणाचा आनंद घेतोय की आपली संस्कृती कशी टिकवली पाहिजे याचा साक्षात आनंद या ठिकाणी आज त्याला भेटतोय. हा, देव बाप्पा, देव बाप्पा, देव बाप्पा. स्वस्तिक सेट आहे ना, आता तिला सोडायलाच मागत नाही, म्हणते मला नुसतं खेळायचंय त्याच्यावर.
विठाला 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 संत ज्ञानेश्वर महाराजांचं माऊलींचं मंदिर. आताच आपण इंद्रायणी तीरावरून आता संजीवन समाधी मंदिराच्या मुख्य मंदिराच्या दर्शनासाठी निघालोय. आपली सगळी गँग या ठिकाणी पुढे चालली आहे आणि आपणही निघालोय. आता सध्या आपण आहे ना इथं बघू शकता की हे जे बाजारपेठ आहे त्या ठिकाणी माऊलींचं प्रसाद वगैरे सर्व काही मिळतं, इझीमध्ये अवेलेबल होतं. त्यासोबत भावावरती दीपिका म्हणजेच श्री ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी उपलब्ध असते. स्वस्तिक शेठ कुठं आलोय आपण बाळा? ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाला आलोय बघ. तोंड कसं करतोयस हे बघ. ज्ञानेश्वर माऊलींचे त्या ठिकाणी दर्शन होतं. माऊलींचं मंदिर आज या ठिकाणी इतक्या सुदृढ पद्धतीने सजवलं आहे. पांडुरंग विठ्ठल रखुमाईची मूर्ती आणि त्यासोबत तुतारी वादक स्वागतासाठी अशा पद्धतीने सजवलं गेलंय. खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी आज हे केलंय. हे बघा. तर मंडळी, हा होता आळंदीतील कार्तिकी यात्रेचा भक्तिमय सोहळा. ही यात्रा केवळ एक धार्मिक सोहळा नाही, तर ती एक संस्कृती आहे, जीवन पद्धती आहे. या ठिकाणी येऊन मला खूप सकारात्मक ऊर्जा मिळाली. प्रेम, सहिष्णुता आणि समानतेचा संदेश देणारी ही वारी खऱ्या अर्थाने अनुभवण्यासारखी आहे. मित्रांनो, माऊलींचा हा सुखद क्षणांचा सुंदर व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटून नवीन अशाच सुंदर व्हिडिओ मध्ये. चला, जय जय रामकृष्ण हरी. मित्रांनो, आईसाठी हरिपाठ घेण्यासाठी आपण आलोय. म्हणजे हरिपाठाचं इथे येतोय आपण. आणि स्वस्तिक शेठ सारखं मागत असतं संत ज्ञानेश्वर माऊलीचं, तर त्याला पण आपण घेतलंय 12ला.